वय 65 पूर्ण असेल तर तुम्हाला शासनाकडून 3,000 रुपयांचे अनुदान मिळणार आहे. होय, मुख्यमंत्री वयश्री योजनेतून वृद्ध नागरिकांना शासनाकडून 3,000 रुपयांचे अनुदान देण्याची योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे. या योजनेची अंमलबजावणी समाज कल्याण विभागाकडून सुरू असून ज्यांचे उत्पन्न 2 लाखाच्या आत आहे अशा वृद्धांनी समाज कल्याण विभागाकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले यांनी केले आहे. नमस्कार, मी नागनाथ चौगुले, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सोलापूर. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वयश्री योजना ही योजना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे. 65 वयावरील ज्यांचे उत्पन्न 2 लाखाच्या आत आहे अशा लोकांसाठी ही योजना आहे की याच्यामध्ये जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत, एक आधार कार्ड, बँक पासबुक, IFSC कोड आणि बँक पासबुकला संलग्न असलेला मोबाईल नंबर आणि स्वयं घोषणापत्र, म्हणजे उत्पन्नाची काय तहसीलदारकडून घ्यायची गरज नाही, स्वतः स्वयं घोषणापत्र लिहून द्यायचं आहे की त्याच्यामध्ये माझं 2 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे. आणि त्यांना जे काही लागणारं इक्विपमेंट आहे, म्हणजे 3,000 रुपये आम्ही त्यांना त्यांच्या अकाउंटवर डेबिट करणार आहे. आणि त्याला लागणारं जे इक्विपमेंट आहेत, त्यांना ते चष्मे असतील किंवा इतर जे त्यांना शारीरिक व्यंगानुसार त्याला लागणारं जे साहित्य आहे ते साहित्य मेन्शन करून हे अर्ज आमच्याकडे ऑफलाईन पद्धतीनं सादर करायचा आहे. त्यासाठी वन टाईम हे 3,000 रुपये आम्ही संबंधित जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांच्या अकाउंटवर आम्ही वर्ग करण्यात येणार आहे. ही अतिशय चांगली योजना आहे. पूर्ण जिल्ह्यातील जेवढे जे काही 65 वयावरील ज्यांचे उत्पन्न 2 लाखाच्या आत आहे त्या सर्व वयस्कर लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असं मी सामाजिक न्याय विभाग सोलापूर यांच्या वतीनं मी आवाहन करतो. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र आदीद्वारे त्यांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री वयश्री योजना राबवण्यात येत आहे. जास्तीत जास्त वयोवृद्ध नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले यांनी केले आहे. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.